धुक्यांमध्ये दडलेला कोहोज माती सुटते इंजनवर. खेकडा पकडला केवढा मोठा आहे. तेच कुठेतरी याने दामन बघितली. सावध राहावं लागेल. जस्ट त्याने जन्म दिलाय. परत भटकलो की काय मला खरंच नाही माहिती कुठल्या देवाची मूर्ती आहे. जय शिवराय मित्रांनो, आम्ही शिवबाची माऊली या चॅनलमध्ये तुमचे हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण चाललो आहे पालघर जिल्ह्यातील प्रमुख असा किल्ला म्हणून ओळखला जाणारा कोहोज या किल्ल्याला भेट द्यायला जातो आहे. चला तर बघूया कसा होतो आपला प्रवास. बघू शकता मित्रांनो, आपल्याला इकडे जायचं. हाच कोहोज फोर्ट किती धुक्यांनी भरलाय मस्तपैकी. पण आपल्याला झालाय उशीर. तसं काय नाही, 7 वाजले. आपल्याला हाच सीन वरती बघायला भेटला तर खूप मस्त मजा येईल. चला तर मग जाऊया आता वरती. हे बघा, आम्ही आता वाडा पालघर रस्त्यावरून राईड घेतलाय. हा जंगलातून असा रस्ता आहे आणि हा इकडे बघा धुक्यांमध्ये दडलेला कोहोज सुंदर दिसतोय. झाडं आलेले रस्ता बघा कसा मस्त जंगलातून. हा बघा खूप कठीण रस्ता आहे ना. गुगल मॅपने दाखवलेला की हा रस्ता पुढे जातो. हा किल्ला इकडे आम्ही टाकली. अर्धा तास झाला आम्ही गाडीच बाहेर काढतोय. गाडीच्या टायरला एवढं चिक्कल लागलंय, साफच होत नाही. पुढचा टायर झालाच नाही. तिकडेच दुसरा मित्र तो तिकडे गाडी टायर साफ करते. बोलतो माती सुटते इंजनवर. नमस्कार मित्रांनो, आता वाजलेले 8. तर आम्ही चढायला चालू केलेलं आहे. आम्ही आता परत रोडला गेलो, गाडी लावली कारण आमची पूर्ण हालत खराब झाली. हे बघा कपडे बघा. आगे सुधी का आगे. आम्ही परत चाललोय. हे बघा चप्पल बिचाराने चप्पल हरवली. मी इथून आलो. पूर्ण चिखलाचा रस्ता होता. ते चाललोय. चालतो आता आम्ही. गड राहायला मागे फिरून जायचं आहे. चालतंय. आम्ही वाघोटे गावातून ट्रेकिंगला चालू केलं आहे. बघू आता किती वेळ लागतो. मी आता येताना इथून आलेलो, चुकून पुढे गेलो. पण इकडे आलात ना, बरोबर पुढे न जाता हा रस्ता सरळ जातो. पण तिकडे न जाता इथून असा हा बघा, हा असा परिसर दिसेल मसा मोठा असं. इकडे एक ॲरो दाखवलं आहे. इथून आलो, इथे जायचं आहे. हा ॲरो. आम्ही चुकून पुढे गेलेलो. हा बघा कोहोजगड. तिथे जायचं आपल्या आता वरती. चला तर मग बघूया किती वाजता. 8 वाजता चालू केलंय. थोडा रस्ता चुकलो, चालतोय. चला. बघू शकता रस्ता किती सुंदर आहे. हे बघा ढग येत आहेत. तर आता आम्ही वरती असतो. यावेळेस आम्हाला वरतून खूप सुंदर असा नजारा बघायला भेटला असता. हा इकडे हा तलाव होता.
पूर्ण मोठा. त्यात आता पाणी नाही, त्याचं धरणच आहे. पुरंदरच्या तहात महाराजांनी जे 23 किल्ले मुघलांना दिले होते त्यात कहुज किल्ल्याचाही समावेश होता. या किल्ल्याचा सहजासहजी एवढा काही इतिहास नाही आहे. तो पालघर आणि वाडा रस्त्यावरला प्रमुख किल्ला आहे. त्याच्या आजूबाजूला पण किल्ले आहेत. टकमक टोक पण एक आहे. हे बघा ते थांबलोय. पूर्ण हा तलाव होता, त्याच्यात कोचगड पूर्ण लपलाय. त्या तलावात पूर्ण त्याचं रिफ्लेक्शन दिसायचं. त्याने बोचा खुल्ला. अरे पोटात ते पिल्ले आहेत. अरे हाँ मैं छोड़ जान दे अरे जन्म दिला जस्ट. हे बघ जस्ट त्याने जन्म दिलाय. इसका नाम रख दे. अरे यार कॅमेरामध्ये दिसत नाही. एकदम छोटी छोटी पिल्ले आहेत. कुठे गेली? हा आहे बघा, आहे बघा. ये झटका पर जस्ट जन्म दिला. जस्ट देख इधर. त्यांनी पोट खोलून बसलेलं आहे बघा. थांब. हे बघा तो का भी मेल जन्म देगा. ते बघा 2 पोरं आहे त्याची. 2 पोरं कुठे गेली? कॅमेऱ्यात का दिसत नाही. आम्ही इकडून आलो. आम्ही चुकून तिकडे गेलो, पण परत आम्ही मागे आलो, परत चुकलो. हा बघा इकडे ॲरो आहे. ॲरोच्या याने परत चुकलो. तुम्हाला जर यायचं असेल तर वाटाडा घ्या, बरं पडेल. कारण ते चुकायला खूप होत आहे. बघा ते रस्ता जात आहे. हा जो गावाला बोलला ना हाच रस्ता आहे. मग ठीक आहे. ॲरो असतील, ॲरो शोधावे लागतील आता परत. तो कोच किल्ला अजून धुक्यातून बाहेर काय आलेला नाहीये. काय होतं? दामन कुठे गेली? खत्म. आता इथेच कुठेतरी याने दामन बघितली. जाताना सावध राहावं लागेल. बघ इथे पहिले. नको मारू. नको त्यांना छेडायचं नाही. असू दे दिसेल आपल्याला. ती हे काय नाही, त्यांना छेडायचं नाही. तर मित्रांनो आज रविवार आहे, पण या किल्ल्यावर आमच्या तिघांशिवाय कोण नाही. तर आम्ही चालतोय. वाट भटकण्याची शक्यता आहे, पण लांब ठिकाणी असे ॲरो मारलेले आहेत. तर त्या ॲरो शोधत जातोय. जाम थकायला. कुठे? इथूनच आहे का की तो रस्ता आहे? लय खतरनाक आहे रस्ता. बघू शकता. किधर? अच्छा ॲरो दिसलेला आहे, म्हणजे आम्ही बरोबर चाललेलो आहे. घनदाट असं जंगल आहे. मगापर्यंत तरी आम्ही तिघच होतो. आता एक दुसरा ग्रुप जॉईन झालेला आहे. ॲरो बघत चाललेलो आहे, बरोबर चाललो आहे. बघू शकता हरवण्याचे चान्सेस खूप आहेत. इकडून एका वेळी एक जण जाणं एवढा मार्ग आहे. वरती चढायचं आहे. हा इथे गड अजूनही धुक्यामध्ये आहे. आम्ही चढतोय.
अजून बऱ्यापैकी बाकी आहे अंतर. तर मित्रांनो 1.5 तास नाही 1.5 तास चढलो आम्ही. मागे बघू शकता अजून बाकी आहे. आणि इकडे व्ह्यू बघा पूर्ण धुकं आलेलं आहे. आता इथे धुकं आलेलं आहे आणि जरा थकलोय. बसत चाललोय. जाम खडी चढाई आहे अजून बाकी आहे. बघूया किती वेळ लागते. घनदाट जंगल आहे. किल्ला काय यायचं नाव घेत नाही आहे. आम्ही नुसतं चढत चाललोय आणि हवा जरा पण नाही. त्यामुळे परत पाण्याची कमतरता भागते. पण यावेळी आम्ही पाणी आणलेलं आहे जास्त. हे बघा पायऱ्यांचे काहीतरी अवशेष दिसले. आता तरी अजून चढायचं बाकी आहे. अजून आपण चालतोच आहे. शुभम याने खेकडा पकडला केवढा मोठा आहे. काय इथून आलं आहे बघा. धुकं अशा बॉटल पण लावलेल्या आहेत. टाकाऊपासून टिकाऊ एरो. ह्या रस्ता काय संपत नाही आहे. नुसतं चालत राहा. बरोबर चढा. आता इथून आलेलो आहे. आता हा पठार लागलं तिकडे मंदिर आहे. चल तर मंदिरात जाऊ. थोडं थकलेली आहे. पूर्ण घामाने वाट लागली. आता तर आम्ही इथे पोचलोय. एक मंदिर दिसलंय. जाम दम लागला. मोठा असा परिसर आहे बघा. खूप मोठा. या मंदिराच्या बाजूलाच इकडे एक टाक आहे. पाण्याचं टाक आहे. त्यात पाणी तर आहे पण ते पिण्यासारखं तर नाही. स्वच्छ नाही पाणी. असं बाजूला पण एक टाक आहे. त्यात पण पाणी थोडंसं आहे. तिकडे पण मंदिर आहे एक. तिथे पण जाऊया. खूप मोठा परिसर आहे. तर मित्रांनो मंदिराच्या पुढे एक तिथे पण एक मंदिर आहे. बघूया आपण. ते का दिसलं पत्राच्या खाली ते काय ते बघूया. आणि बरोबर मंदिराच्या उजव्या साईडला यात 2 तोफा आहेत. यात 2 तोफा. हे मला खरंच नाही माहिती कुठल्या देवाची मूर्ती आहे. वाघासारखं राक्षसासारखं काहीतरी दिसतंय. असं पाय थोडं खंडित झालेली आहे ती मूर्ती. त्यांची पूजा होते बघा. नारळ आताच म्हणजे थोड्या दिवसापूर्वी फोडला असावं असं वाटतं. जर कोणाला माहिती असेल ही कुठल्या देवाची मूर्ती आहे तर जरा कळवा. बघू शकता. बघा परत धुक्यात गायब. गुडूप. मंदिराच्या बाजूने आम्ही वरती चढत आलोय. ते वरती चढायचं अजून 10-15 मिनटं लागतील. फायनली मित्रांनो आपल्याला बुरुज दिसलाय. अजूनही मस्त आहे.
वरती चढणी जाणार. इकडे एक छोटंसं मंदिर आहे. हा बुरुज आहे तो तिकडे ते मंदिर. आपण तिथे होतो आता. इथून वरती आलोय. हे बघा हे पाण्याचे टाके. ओके कातळात कोरलेले आहेत. पाणी पिण्यासारखं नाही आहे. ते बघा गडाचा महादरवाजा दिसतोय. हे बघा खतरनाक. ही एक गुफा आहे. गुफा म्हणजे पाण्याचे टाके कातळात कोरलेले. पाणी अत्यंत खराब. हे बघा ते लिहिलेलं आहे पिण्याचे पाणी. बघूया पाणी पिण्यायोग्य आहे का. पाणी आहे त्यात थोडासा गाळ आहे. त्या पाऊस नसल्यामुळे एवढं पाणी नाही. पावसामध्ये हे पाणी पिण्यासारखं असेल. स्वच्छता राखा. इथे पाण्याचे टाकं बघितलं आपण. इथून आता असंच पुढे चाललोय. तो तिकडे 2 बुरुज आणि मध्ये शिड्या दिसतात. तोच महादरवाजा असावा. आणि हा दरवाजा आहे. 2 बुरुज आणि हा इकडून व्ह्यू. खतरनाक. एवढा उंचावर पण बुरुजावर येऊन बसलाय. या पोच दिया था इसने. बायसेप दाखवतोय. त्या पोटात पोरं आहे. आम्ही तुला त्रास नाही देणार जाऊ दे. हा बघा दरवाजाचे काही अवशेष दिसतात. हे आता आपण दरवाजावरतून वरती आलोय. पूर्ण फॉग पूर्ण धुक्याने भरलेलं आहे. इथे एक मंदिर आहे. श्रीराम मारुती मंदिर. माथ्यावर आलेलो आपण आता. पूर्ण धुकं आहे बघू शकता. आता वाजले 11:15. 8 वाजता चालू केलेला आम्ही. 9, 10, 11, 12 3.5 तास लागले. मध्ये रस्ता भटकला अर्धा तास. मित्रांनो आमचा आता गड चढून झालेला आहे. आता आम्ही नाश्ता करतोय. तिथला आता इथे क्लिअर झालंय बघा. किती मस्त क्लिअर झालेलं आहे. या ठेपला खायला. ह्याला बघून भैरवगडाची आठवण येते. भैरवगड पण असाच आहे. एकदम निमुळत असा रस्ता आहे. हा सुळका आहे. सुळकाच्या बाजूने तर तिथे मंदिर आहे. त्या मंदिराच्याकडे जाण्यासाठी हे बघा ते एक मंदिर आहे. महाराजांचा झेंडा भगवा. श्रीराम मंदिर. मंदिर बघून शुभम निघालो. आपण जाताना वरतून गेलेलो. तर तिथून खालतून रस्ता आहे. तो डायरेक्ट तिकडे जाईल आपल्या प्रवेशद्वाराच्या इथे. तर आता आपण उतरायला चालू केलंय.
चढायला तब्बल 3 तासाच्या वरती लागले. थोडा लेंदी ट्रॅक आहे आणि म्हणजे हरवण्याचे चान्सेस आहेत. तर जेवढं जर शक्यता आम्ही वाटाडा घेतला नव्हता त्याच्यामुळे आम्हाला जरा उशीर झाला. नाही तर जर वाटाडा असता तर आम्ही कधीच आलो असतो. ठीक आहे, चला तर मग आता उतरूया. मी उतरतोय, तुम्ही तिकडे नीट बघू शकता. तिकडे कातळात कोरलेल्या पायऱ्या सुद्धा आहेत. वरती जात आहे काय माहिती, पण त्या रिस्की आहे. चला उतरूया. दादा आपण खाली उतरत होतो पण तेव्हा आपल्याला आठवलं की आपण पाण्याचे 7 टाके जे आहेत ते बघितलेच नाही. तर आता आपण हा बघा, हे मंदिर आहे जे खाली आपण पहिलं मंदिर बघितलेलं, त्याच्या बाजूला 2 तोफे आणि हे आपण इथे वरती गेलेलो. तर तिकडे वरती न जाता मंदिराच्या खालच्या बाजूला इथे एक वाट गेली आहे, तिथे आपल्याला जायचं आहे. तर तिकडे पाण्याचे 7 टाके आहेत, तर ते पण आपण बघून घेऊ. ते बघा तो मंदिर. आपण सरळ आलो, राईट घेतला, वरती गेलो गडावरती. आता लेफ्ट घेतला मंदिराच्या तिकडे येऊनच, तर इकडे पाण्याचे टाके. चार 5 6 7 8 आणि छोटंवाला 9 टाके. चुकलं माझं गणित. पाणी पिण्यासारखं नाही आहे, पूर्ण शेवाळं झालेलं आहे. पावसाळ्यात पण पिण्यासारखं नसेल. बेडूक आता क्लिअर दिसतोय पाण्याचे टाके, तो गड, ते मंदिर. चला मग आता आपण चालू करूया आपल्या परतीच्या प्रवासाला.